कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला पाहिजे एवढं मी पैसे देईन, माझ्या बाजून उभं राहा। अरे रे 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 रे, रश्शी जळली पण तुझा पीळ गेला नाही रे। अरे जनावरांचे स्वभाव बदलतात, पण तुझ्यासारख्या भ्रष्ट माणसांचे नाही। ए भाषण देऊ नको, शानीबान। अगं तुला आयुष्यभर सरणार नाही एवढा पैसा देईन मी तुला। फाईल बघ, करोडच्या फाईल आहेत या। मागील महिन्यात ऍक्सिडेंट, त्यानंतर बेपत्ता, त्यानंतर तू ज्यांचं अपहरण केलंस आणि आज तुझ्या तावडीतून सुटून ज्यांनी तुझे 12 वाचवलेत ना, त्याच आहेत या कलेक्टर अपर्णा सुरेश माने। तू किती प्रयत्न कर गिरीश गायकवाड, पण तुला खडी फोडायला पाठवणं या पिछन माझ्याच नशिबात आहे। जीजी, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची बायको, पुणे जिल्ह्याची कलेक्टर मीच, अपर्णा सुरेश माने। म्हणजे तू कलेक्टर अपर्णा माने? मी जखमी होऊ शकते, बेपत्ता होऊ शकते, मग तुझ्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला मी शिक्षा नाही करू शकत? तुला काय वाटलं? तुझ्यासारख्या कोल्ह्याच्या तावडीत मी दीपाला पाठवेन? तू खरंच अपर्णा मानेच? हो, मीच। तुझ्या त्या माणसाला दवाखान्यात पोहोचून तुझा निकाल लावायला आली। ए कलेक्टर मॅडम, गिरीश गायकवाड आहे मी। जीजी म्हणतात मला, जीजी। ए चिंचुके, बाजूला यांची नाटकं घेऊन जा सगळ्यांना। बाबर घेऊन जा रे, सोनमुळे चला। अर्जुन, याला खडी फोडायला पाठवायचंच आहे, पण त्याआधी ना या जीजीचा माज उतरव। त्यानंतर कधीच यांनी आजची ओळख करून दिली नाही पाहिजे स्वतःची। मॅडम तुम्ही काळजीच करू नका, महाराष्ट्र पोलिसांची 3rd डिग्री काय असते ना, दाखवतो गायकवाड साहेबांना। ए बघा, तुम्ही असं करू शकत नाही। बोल जीजी, आम्ही काय काय करू शकतो ना हे कळेल तुम्हाला हळूहळू। मुलांनो, तुमची ताई एकदम सुरक्षित आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका। जा आता लवकर, दादा जा, यांना घेऊन जा। अर्जुन, ह्याचा खेळ खल्लास करायचा? हे एवढं सोपं नाही मला अडकवणं। मागच्या वेळेस माझा माणूस फिरला आणि मी सुटलो, यावेळी पण सुटणार। जीजी थांब जरा। तुझा आत्ताचा सगळा कार्यक्रम यात रेकॉर्ड आहे, त्यामुळे आता आमच्याकडे पुराव्याची कमतरता नाहीये। आणि असंही याचा बोलका पोपट आपल्या ताब्यात आहे ना। अरे हा माझ्यावर गेम खेळता का? बघून घेईन एकेकाला, बघून घेईन। तुला काय वाटलं? इन्स्पेक्टरला आणि कलेक्टरला तू तुझ्या तालावर नाचवशील आणि आम्ही नाचायचं?
कायद्यानं तुला सूट दिली आहे, पण आम्हाला अधिकार दिले. आणि सुटून सुटून कितीदा सुटणार आहेस तू? आता तुला आत कसं टाकायचं ना, याची सोय केली आहे आम्ही. ए काय करायचं ते करा, मी नाही घाबरत. घाबरणार? तू घाबरणार? आधी तू मला आणि आप्पीला विकत घेण्याचा प्रयत्न केलास, काय जमलं नाही ते. मग तू अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट घडवून आणलास, नंतर त्यांना किडनॅप केलंस. अरे त्या दीपाला मी अमूलसाठी घरी आणलं होतं रे, पण तू तुझ्या रखडलेल्या कामांच्या फायलींवर सह्या करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतलास. आता तुझ्यावर जास्तीत जास्त गुन्हे कसे सिद्ध होतील याची चोख सोय केली आहे. अहो मॅडम, यांनी लोकांच्या पाण्यात विष मिसळलं. निष्पाप लोकांचा बळी घेतलाय मॅडम याने. होणार होणार. आर्या, चिंचुके, या सगळ्याचा हिशोब होणार. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला फुल फ्री हँड देते. याला बोलतं करा आणि याच्याकडनं जबाब घ्या. येस मॅडम. साहेब, पण ह्या सगळ्यात आहे ना, दीपा मॅडमला लई त्रास झाला. खरे, दीपाला मी घरी आणलं होतं फक्त अमूलसाठी. त्या राजानी आणि ह्या जीजीनी सह्या करण्यासाठी तिचा वापर करून घेतला. तिला त्रास दिला, तिला धमकी दिली, तुझ्या भावंडांचं बरं वाईट करेल जीवाचं म्हणून. पण आपली नियती आपल्या बरोबर होती. ह्या गिरीश गायकवाडनी तुला डांबून ठेवलं आणि तू तिथून हुशारीने सुटलीस, म्हणून हा सगळा प्लॅन आपल्याला करता. अर्जुन, या जिजीच्या तावडीतून सुटणं फार अवघड नव्हतं माझ्यासाठी. पण नंतर मला आर्या भेटली आणि मला डांबून ठेवणाऱ्या माणसाला आम्ही ताब्यात घेतलं. आणि मग मॅडम, डॉक्टर अहो मॅडम, काय तुमची अवस्था? डॉक्टर ऐका ना, या माणसाने हल्ला केला होता माझ्यावर, मला डांबून घातलेलं. मला तिथून सुटायचं होतं. मी ना जखमी केलंय त्याला बघा ना. ठीक आहे. आणि हो, अजून एक, याच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नका. हा माफीचा साक्षीदार आहे. त्याची काळजी घेऊ आपण. पण तुम्हाला ही उपचारांची गरज आहे. काय जखमा बऱ्यापैकी तुमच्या बऱ्या होत आल्यात, परंतु त्या अजून आपण क्लीन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर आराम वाटेल. हो मॅडम, तुम्ही पण लागलीच ऍडमिट होता का? नाही डॉक्टर, प्लीज, मी ना आता नाही ऍडमिट होऊ शकत. दुसरं काही ऑप्शन नाही आहे का? ठीक आहे, मी काही गोळ्या लिहून देतो. काहीतरी खाऊन त्या गोळ्या तुम्ही घ्या. हे बघा, ह्या गोळ्या तेवढ्या ताबडतोब घ्या. शहरासाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या तुम्ही पहिल्याच मॅडम आहात. त्याला मी बारा करूच, त्याची काळजी करू नका. आणि तो इथून कुठे बाहेर जाणार नाही याची पण आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. थँक्यू सो मच. आधी चल लवकर. अपर्णा मॅडमची अवस्था पाहता माझं घर जवळ होतं, म्हणून मी अपर्णा मॅडमला माझ्या घरात घेऊन गेली. त्यांना गोळ्या देऊन आराम करायला लावला. पण त्यांनी लगेच मला अर्जुनला भेटायचे अशी इच्छा व्यक्त केली. आणि अशा अवस्थेत अर्जुनने घरी दीपाला आणलं होतं. त्यामुळे अपर्णा मॅडमला हे सगळं सांगणं मला त्यावेळेला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग अपर्णा मॅडमचा हट्टच होता की अर्जुनला भेटायचंच आहे. आणि म्हणून मग आम्ही तिला आराम करायला सांगून आम्ही बाकीचा प्लॅन केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.